श्री खंडोबा मंदिर आकुर्डी हा पोल पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी या भागातून नेहमी जाणाऱ्या व्यक्तींना माहीत असेल. याच्या साईडलाच खंडोबाचा माळ ज्याला म्हणतो तिथं हे पुरातन खंडोबाचं मंदिर आहे. याला ही रोड साईडकडची ही एंट्री आहे. अतिशय सुंदररित्या मुद्दाम मी हा रस्ता तुम्हाला दाखवतोय की एक्झॅक्टली याचं लोकेशन समजावं. खंडोबा आपल्या हे महाराष्ट्राचं दैवत, अगदी पुरातन मंदिर आहे. हे खंडोबाचा माळ हा आकुर्डी गावात प्रसिद्ध आहे आणि पुरातन मंदिर असल्यामुळं आणि ग्रामदैवत असल्यामुळं इथं बऱ्यापैकी श्रद्धा आहे. एक श्रद्धास्थान इथल्या लोकांचं, तसंच संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराचा हा आपण मंदिरात शिरायच्या आधी जो काही हा परिसर आहे तो तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. छानपैकी स्वच्छता आहे इथं. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथून आपण आता आत जातोय. या प्रवेशद्वारावर मुद्दाम मी कॅमेरा मारतोय तुम्हाला समजावं की कशा पद्धतीने याचं बांधकाम आहे. आपल्या मंदिरांची ही खासियत आहे की अशी प्रवेशद्वार आणि एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता आपल्याला तिथं जाणवत असते. श्री खंडोबा मंदिर असं इथे छानपैकी पिवळ्या अक्षरात, खंडोबा म्हणलं की आपल्याला माहिती आहे हळदी उधळली जाते, पिवळा बुक्का उधळला जातो, खोबरं उधळलं जातं जेजुरीला. जेजुरीचं जे मोठं देवस्थान आहे खंडोबा मंदिर, त्यानंतर हे आकुर्डीचं खंडोबा मंदिर. जय मल्हार म्हणून आपण जयघोष करतो अशा या मंदिराचा परिसर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण आत्ता मंदिराच्या या प्रवेशद्वारातून आत आलो आहे आणि ही उजव्या हाताची एक दीपमाळ मी तुम्हाला दाखवतो आहे. त्या दीपमाळेच्या शेजारी घोड्याची मूर्ती आहे. ही डाव्या हाताला दुसरी दीपमाळ मी आपल्याला दाखवतो आहे. सकाळची वेळ आहे. तुरळक गर्दी, तुरळक भक्त लोक येतात. कोणी कामाला जाताना ऑन द वे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही, अशी काही लोकांची भक्ती असते. मंदिराची सुरुवात आपल्याला माहिती आहे कासवापासून होते. आपण आता मुख्य मंदिराकडे वळतो आहे. कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला साधारण अंदाज यावा म्हणून या मुख्य मंडपावरती कॅमेरा मारतो आहे. अतिशय सुबकरित्या याचं बांधकाम केलेलं एक ग्रामदैवत आणि पुरातन मंदिर म्हणून आकुर्डीमध्ये खूप प्रसिद्ध असलेलं हे मंदिर. आपण आता या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला आहे. हा असा घंटानाद मनाची प्रसन्नता अजून वाढवतो. मंदिराच्या सगळ्या विभागामध्ये जेवढा म्हणून तो एरिया असतो त्या एरियामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते. असे हे मंदिरात होणारे घंटानाद ते सुद्धा तुमच्या मनाची सकारात्मकता वाढवतात. या मंदिरात आपण प्रवेश केला आहे. आता या मंदिराच्या मुख्य द्वाराच्या उजव्या हाताला आई मुक्ताई देवीची मूर्ती आहे. ती तुम्हाला मी दर्शन घडवेन आधी. अतिशय सुंदररित्या या मंदिराचं बांधकाम आहे. सगळी मांडणी आहे. श्री मुक्ताई देवी, श्री मुक्ताई देवीची छानपैकी सकाळीच पूजा वगैरे केलेली, वस्त्रालंकार, अगदी सुवासिक फुलांचा हार, हे सगळं तिथं दिसतंय आपल्याला. तसेच मंदिराच्या
आत प्रवेश करण्याच्या पूर्वी डाव्या हाताला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गणेशाचं आपण पूजन केल्याशिवाय कोणतीही सुरुवात करत नाही. एखाद्या मंदिरात आपण आलो आणि गणेशाची मूर्ती नाही असं होत नाही. त्यातून मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराया हे एक आपल्या शंकराचं रूप आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. गणेशाची मूर्ती पण खूप प्रसन्न आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे डोळे जर आपण ते छानपैकी दर्शन घेताना पाहाल तर रमून जायला होतं. असं हे गणरायाचं दर्शन, आई मुक्ताईचं दर्शन आणि गणरायाचं दर्शन हे आपल्याला या खंडोबा मंदिरात होतं. आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे चाललो आहे. हा मुख्य गाभाऱ्याचा परिसर, ज्या ठिकाणी आपल्याला खंडेरायाची मूर्ती दिसते. सकाळच्या वेळी अतिशय प्रसन्न वाटतं इथं यायला. मी मुद्दाम आपल्याला अजून झूम करून दाखवतोय. मल्हारी मार्तंड आणि जय मल्हार असा आपण जेजुरीच्या कडेपठार आणि दुसऱ्या मंदिरात सुद्धा जयघोष ऐकतो. तसाच जयघोष इथंसुद्धा खंडोबाच्या नवरात्रात उत्सव असतो. त्यावेळेस तसाच जयघोष, तीच भक्ती, तीच तल्लीनता, तशीच गर्दी, प्रचंड भक्तिमय वातावरणात इथला हा उत्सव पार पडतो. एक सुंदर मंदिर आकुर्डीमधलं. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या या दरवाजाकडं मी तुम्हाला मुद्दाम सगळं दाखवतोय. अतिशय प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. दोन्ही साईडला पूर्ण वरपर्यंत तुम्हाला मी कॅमेरा मारून दाखवतोय. चांदीचा वर्ख दिलेली ही मंदिराची गाभाऱ्याची ही छोटीशी वास्तू. मनाला प्रसन्नता देणारा हा परिसर, मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून संकटांवर मात करण्याची ताकद देणारा हा खंडेराया. याचा इतिहास आम्हास माहितीच आहे. याचा इतिहास म्हणलं तर काही मुस्लिम लोकसुद्धा खंडेरायाला खूप मानतात. ते त्याला प्रेमाने मल्लू म्हणतात, अजमत खान म्हणतात. असा सर्व धर्मियांचा हा देव, सर्व धर्मियांसाठी प्रत्येक भक्ताला ताकद देणारा हा आपला खंडेराया. त्याचं हे मंदिर आकुर्डीचं ग्रामदैवत म्हणून सुप्रसिद्ध असं मंदिर. देवस्थान म्हणलं की छोटंसं ट्रस्ट बनवावंच लागतं. या ट्रस्टींची ही यादी असलेला फलक हा लावलेला असतो मंदिरात कुठे ना कुठे. हा मुख्य गाभाऱ्याचा परिसर. त्यानंतर आपण इथून दर्शन घेऊन नॉर्मली लोक फेरी मारतात. एक शिवशंभूचं रूप असलेला हा खंडेराया पुरातन काळामध्ये राक्षसांचा वध केलेला आपला हा जय मल्हार, मल्हारी मार्तंड. प्रदक्षिणा ज्या मार्गाने आपण दर्शनानंतर मारतो तो पण परिसर मी तुम्हाला दाखवतोय. बाजूनी खूप मोठा वाहता रस्ता आहे. हा निगडीकडं जाणारा मेट्रोचा प्रकल्प, त्याचं बांधकाम सुरू आहे. त्याच्या पिलर्सचं हे बांधकाम. या मंदिराचा खालनं निगडीकडे जाणारा रस्ता आणि डाव्या साईडनी पुण्याकडे जाणारा रस्ता. हा मंदिराच्या मागचा भाग आहे. गाभाऱ्याच्या मागं आपण प्रदक्षिणास्थळावर आलो. इथे भिंतीवर छानपैकी शंकराची मूर्ती चित्र असं काढलेलं आहे. अतिशय स्वच्छ असा परिसर ठेवण्यात हे सगळे ट्रस्टी यशस्वी झालेले. ही नारळ फोडण्यासाठी एका कोपऱ्यात जागा आहे. आणि ही जी इमारत मी तुम्हाला आत्ता दाखवतोय, इथे काहीही नव्हतं. एक आयताकृती रिकामी जागा होती ट्रस्टींचीच, आणि तिथं ही भव्य वास्तू त्यांनी उभी केली आहे.
हा कडेचा भाग कंपाऊंड वॉलला लगत आणि ही इमारत कुठपर्यंत आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे. आता जेव्हा इथे उत्सव असतो तेव्हा या डायनिंग हॉल म्हणून याचा उपयोग केला जातो. एक चांगली वास्तू यांनी इथं बांधलेली आहे. रिकाम्या जागेचा योग्य वापर करून मंदिराचा परिसर सगळा कसा खुलून दिसेल आणि सगळ्या मंदिरातल्या उत्सवांसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी काय सुखसोयी सुविधा आपण निर्माण करू शकतो त्या निर्माण करण्याचा हा सगळ्यांचा ट्रस्टींचा प्रयत्न. एक यशस्वी उपक्रम असंच मी याचं वर्णन करेन. मुद्दाम मी ही बिल्डिंग तुम्हाला दाखवतो. इथं मी अनेक वेळा आलो आहे. खूप रिकामी जागा ही पडीक होती आणि हे बांधकाम सुरू असताना पण मी अनेक वेळा येऊन गेलो आहे. म्हणून हे आता पूर्णत्वास आलं आहे. जवळपास काही दिवसातच याचा वापरसुद्धा सुरू होईल असं दिसतं. चला आपण ट्रस्टींचं याबद्दल अभिनंदन करूया. शेवटी ही आपल्या एका धार्मिक स्थळाची प्रगती आहे. महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत खंडेराया, मल्हारी मार्तंड, खंडोबा, आकुर्डीचं हे खंडोबाचं मंदिर, खंडोबाचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेलं मंदिर, त्याचा मी आता वेगळ्या अँगलनी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे. काही कामं इथं सुरू आहेत. नवरात्राच्या उत्सवात अतिशय सुंदररित्या इथं सर्व काही उत्सव मनवला जातो. पूजा अर्चा आणि या पूर्ण मंदिराच्या परिसरात प्रचंड भक्तिमय असं वातावरण असतं. मित्रांनो, हा खंडोबाच्या माळावरचा खंडोबाच्या मंदिराचा हा परिसर आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपण जर पुणे शहरातील असाल किंवा कुठलेही असाल, काही कामानिमित्त जेव्हा जेव्हा तुम्ही आकुर्डीला याल तेव्हा तेव्हा नक्की या ग्रामदैवताचं खंडेरायाचं दर्शनही तुम्ही घ्याल, यामध्ये काहीच शंका नाही. अतिशय शांत सुंदर असा हा परिसर आहे. योग्यरित्या हिरवाई पण वाढवलेली आहे. इथं छान वाटतं असं बघायला. आणि हे पुरातन असं प्रवेशद्वार, एक वेगळा फील, एक वेगळी मनामध्ये या द्वारातून आत येतानाच ऊर्जा उत्पन्न होते आणि मग अतिशय भक्तिमय वातावरणात आपण त्या खंडेरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन त्याच्या दर्शनासाठी या सभामंडपातनं आपण प्रवेशद्वाराकडे जातो. आई मुक्ताईचं दर्शन घेतो, गणरायाला नमन करतो आणि मग आपण खंडेरायाच्या दर्शनासाठी आत जातो. इथून पुन्हा एकदा मी तुम्हाला गाभाऱ्याचा परिसर दिसतोय तो दाखवतोय. ही खंडोबाच्या मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली नक्की लिहा. कॉमेंट बॉक्समध्ये जय मल्हार द्या. कोणतीही दुःख, कोणतीही पीडा माझ्या या सबस्क्रायबर लोकांना, पाहणाऱ्यांना आयुष्यात जाणवली नाही पाहिजे. आणि जाणवलीच तर खंडेराया त्यांना नक्कीच त्याला तोंड देण्याची ताकद देतो. जय मल्हार, मल्हारी मार्तंड, खंडेराया, खंडोबा अशी अनेक नावांनी प्रसिद्ध असलेली आपली ही देवता. आणि हा पुन्हा एकदा मी तुम्हाला संपूर्ण परिसरावर कॅमेरा मारून दाखवतो. आपण दर्शनाला आल्यानंतर थोडासा वेळ शांततेत घालवणं, त्यासाठी ही बाकांची व्यवस्था भक्तगणांसाठी. उत्सवाच्या वेळेस जी गर्दी होते तेव्हासुद्धा काही सिनियर सिटीजन्स, वार्धक्यातली भक्तगण येतात, त्यांना कुठेतरी विसावण्यासाठी जागा पाहिजे म्हणून अतिशय प्रशस्त अशी ही बेंचची व्यवस्था, ही बाब मला अतिशय आवडली आहे. तसंच योग्यरित्या हिरवाईसुद्धा इथे तशी राहावी याचा पण योग्य तो प्रयत्न केलेला दिसतो आहे. त्यामुळं पुन्हा एकदा इथल्या ट्रस्टींचं लाख लाख अभिनंदन करतो मी. मुद्दाम मी या मंदिरातलं तुम्हाला सभामंडपातलं फ्लोअरिंग दाखवतो आहे.
अतिशय सुंदररित्या ह्याचं बांधकाम केलेलं आहे. हा पूर्ण सभामंडप एक खूप प्रशस्त अशी जागा. भक्तगण सकाळच्या वेळेस येत आहेत आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी मनोभावे या मंदिरात येऊन लोक दर्शन घेत आहेत. हे ग्रामदैवत या सर्व आकुर्डीवासियांचं श्रद्धास्थान, अर्थातच सगळ्याच महाराष्ट्राचं आणि सगळ्याच जाती धर्माचं एक श्रद्धास्थान. नुकताच आपला गणपती बाप्पाचा उत्सव संपला. या मंदिरातसुद्धा या गणरायाची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती, त्याचंही दर्शन आपण घेतो. जय मल्हार. प्रत्येक भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्यास तू, हीच तुला जाता जाता विनंती करतो. या घंटानादामुळं वाढणारी प्रसन्नता ही आयुष्यभर त्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात प्रसन्नता अशीच टिकून राहावी, या पण प्रार्थना आपण करूयात. मनोभावे या मंदिरात सकाळच्या वेळेस हे येणारे भक्तगण आणि दर्शन घेतल्यानंतर या सभामंडपातसुद्धा थोडा वेळ तरी बसून अजून मनाची प्रसन्नता वाढवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक भक्तगण असतो. या ट्रस्टींनी ही जी काही इमारत बांधली आहे त्याचा हा मुख्य प्रवेशद्वार त्या इमारतीचं दाखवतो आहे मी. जेव्हा आता इथं उत्सव होईल तेव्हा खरा या इमारतीचा उपयोग सुरू होईल. या इमारतीच्या पलीकडेच एक छोटंसं मंगल कार्यालय आहे. ते बहुधा या ट्रस्टींचंच असावं. एक सुंदर मंदिर खास माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी आज तुम्हाला याची माहिती देणं मला मनात आलं. अक्षरशः त्या खंडेरायांनी माझ्या मनात आणलं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खंडेराया प्रसन्न राहो. कोणत्याही अडचणी तुमच्या आयुष्यात आल्याच नाही पाहिजेत अशी प्रार्थना सर्वांच्यासाठी मी या खंडेरायाच्या दरबारात करतो आहे. त्याच्या या मूर्तीसमोर पुन्हा एकदा नतमस्तक होत मी या व्हिडिओतनं रजा घेईन. तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन मिळावं म्हणून आपण परत गाभाऱ्याकडे जातो. मी आधीच सांगितलं की इवन जेजुरीचा खंडेराया हा जरी पुरातन असलं तरी हे पण मंदिर पण पुरातन आहे. खंडेरायाच्या ताकदीमुळं मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब यालासुद्धा इथून जावं लागलं अशी सुद्धा इतिहासात नोंद आहे. एक ताकद देणारी देवता असंच या खंडेरायाचं वर्णन केलं जातं. पुन्हा एकदा तुम्हाला मी दर्शनाचा लाभ देतो आणि आपण जय मल्हार या आरोळीने या व्हिडिओत इथंच थांबू. पुन्हा सर्वांना खंडेरायाचे आशीर्वाद मिळावेत याच सदिच्छा आणि याच प्रार्थना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना हा खंडेराया नक्कीच मदतदार साबित होईल. नक्कीच तो धावत येतो. तुमची कोणतीही संकटं असतील मनापासून खंडेरायापुढं तुम्ही जर सांगाल तर त्या संकटातून नक्की मार्ग सापडतो ही श्रद्धा आहे. आकुर्डीच्या या पुरातन देवस्थानला याचं महत्त्व असंच वाढत राहो याच सगळ्या ट्रस्टींना शुभेच्छा अर्पित करून खंडेरायाच्या दर्शनाने आपण या व्हिडिओत थांबूया.